आज 9/4/2022 ची मुरली आहे. आजच्या मुरलीचे सार आहे, गोड मुलांनो, बाबा मनुष्यापासून देवता बनवण्यासाठी आले आहेत, तर त्यांचा मनापासून आभार माना. श्रीमताप्रमाणे चालत रहा. एक बाबांवरच खरे प्रेम करा. प्रश्न आहे, ज्या मुलांचे एक बाबांवर प्रेम आहे त्यांची लक्षणं काय असतील? उत्तर: जर बाबांवर खरे प्रेम आहे तर एक त्यांचीच आठवण करतील, त्यांच्याच मताप्रमाणे चालतील. मन वचन कर्माने कधीच कोणाला दुःख देणार नाहीत, कोणाचाही द्वेष करणार नाहीत. स्वतःची खरी दिनचर्या किंवा चार्ट बाबांना सांगतील. वाईट संगतीपासून स्वतःचा सांभाळ करतील. गीत आहे, धीरज धर मनवा, म्हणजे हे मना धैर्य धर. ओम शांती. ब्राह्मण जरूर संयम बाळगतील, म्हणजे धीर धरतील, कारण क्रमानुसार पुरुषार्थाप्रमाणे फक्त ब्राह्मणांनाच परमपिता परमात्म्यावर प्रेम आहे. प्रत्येकाचे प्रेम एकसारखे नसते. जसे बाबा, मम्मा आणि मुलं आपापला अनुभव सांगतात, अहम आत्मा असे स्वतःसाठी म्हणतात, तर बाबा अहम परमात्मा म्हणतील. अहम म्हणजे मी आत्मा म्हणते की मला परमपिता परमात्मा ह्यांची खूप आठवण येते, कारण मला माहीत आहे की रावणाच्या राज्यात अर्धा कल्प आपण खूप दुःख पाहिले आहे. सुरुवातीपासूनच दुःख आहे असे नाही. हळूहळू रावणाच्या राज्यात दुःख वाढत जाते, कला कमी होत जातात. परमपिता परमात्मा आता मज आत्म्याला सांगतात की पूर्वी तुम्ही अव्यभिचारी भक्ती करत होते आणि फक्त माझीच आठवण करत होते. नंतर व्यभिचारी रजोगुणी भक्तीमध्ये आले. आता तर तमोगुणी भक्ती झाली आहे. जे येतील त्यांची पूजा करत राहतात. ह्यालाच भूतपूजा म्हटले जाते, कारण हा देह 5 तत्वांचा बनलेला आहे. हा अमुक स्वामी आहे. फक्त 5 तत्वांच्या देहाला पाहून असे म्हणतात. त्यांच्या पायावर डोके टेकवतात, तर ही तमोप्रधान भक्ती आहे. आपण आत्मे आता जाणतो की परमपिता परमात्मा पुन्हा आपल्याला वारसा देण्यासाठी आले आहेत. म्हणून जेवढे शक्य होईल तेवढी त्यांची आठवण करत राहा. त्यांचा आदेश आहे, निरंतर माझी आठवण करा. देही अभिमानी भव किंवा आत्माभिमानी भव. ब्रह्मा बाबा सांगतात की मी सारखा शिवबाबांचा आभार मानतो. बाबा, तुम्ही मला अंधारातून बाहेर काढले. आपले बाबांवर प्रेम आहे. बाकी दुसऱ्यांची बुद्धी विनाश काळात विपरीत बुद्धी आहे, तर ते पूर्ण वारसा घेऊ शकत नाहीत. मुलांचे बाबांवर प्रेम आहे. जेव्हा तुम्ही बाबांच्या आज्ञेचे पालन करता तेव्हा बाबा सुद्धा खुश होतात. मुलं जर आज्ञेचे पालन करत नसतील तर बाबा पण खुश होणार नाहीत. जे आज्ञेचे पालन करत नाहीत ते कुपात्र बनतात. म्हणून बेहदचे बाबा म्हणतात, माझी आठवण करा, तर तुमचे विकर्म विनाश होतील. तुम्ही माझे बनले आहात, तर आता इंद्रियांनी कोणतेही पाप कर्म करू नका. श्रीमताचे उल्लंघन करू नका. बाबा तुम्हाला पुजारीपासून पूज्य बनवतात, म्हणून बाबांचे किती आभार मानायला हवेत. जर तुम्ही त्यांच्या आज्ञेचे पालन केले नाही तर तुम्ही अनेक जन्मांसाठी पद भ्रष्ट करून घ्याल. जरी आपण येथे भ्रष्ट पतितांना म्हणतो, परंतु तिथे कनिष्ठ पदाला म्हणजे कमी पदाला भ्रष्ट पद म्हणतात. बाबा म्हणतात, प्रेमाने माझी आठवण करा. जसे पत्नी आपल्या पतीची आठवण करते, तसेच
तुम्ही माझी आठवण करा. माझ्या श्रीमताचे पालन करा. मन वचन कर्माने कोणालाही दुःख देऊ नका. मनामध्ये कोणाबद्दल द्वेष ठेवू नका. इथे प्रत्येक आत्मा आपला अभिनय करत आहे. तुम्ही जाणता आपला हा जन्म भविष्य जन्मापेक्षा पण उच्च आहे. इथे आपण ईश्वराची संतान बनलो आहोत. सतयुगामध्ये दैवी संतान असणार, परंतु येथील महिमा जास्त आहे. जगदंबाकडून तुम्हाला 21 जन्मांचा वारसा मिळतो. लक्ष्मीकडून काय मिळते? ह्या गोष्टी नवीन आत्मा कोणी समजू शकणार नाही. इथे अनेक जण येतात, परंतु ज्यांना निश्चय नाही ते इथे थांबू शकत नाहीत. बाबा मम्मा मुलांचे मित्र संबंधी अधिकारी इत्यादी येतात, तर त्यांना बाबांना भेटण्यासाठी परवानगी दिली जाते. कुठेतरी ज्ञानबाण लागेल, त्या बिचाऱ्यांचे पण कल्याण होईल. कोण ईश्वरीय कुळातील आहेत आणि कोण आसुरी कुळातील आहेत हे लगेच कळते. ते प्रेम करतात की नाही. इथे अनेक जण येतात, ते बरे होतात, मग बाहेर जातात आणि वाईट कर्म किंवा मायेच्या संगतीमध्ये विकारी बनतात. मग ते लिहितात की आम्ही हरलो. पण जर त्यांनी सांगितले नाही तर अजूनच वृद्धी होत जाईल. आता तुमची बाबासोबत प्रीत बुद्धी आहे. हां, तुमच्यामध्ये पण क्रमानुसार पुरुषार्थाप्रमाणे प्रीत बुद्धी आहेत. शिवबाबा तुम्हा मुलांना समजावून सांगतात, आता कोणतेही विकर्म करू नका आणि श्रीमताचे पालन करा. तुम्ही बाबांचे आहात, तर तुमची वागणूक सुद्धा अशीच असायला हवी. बाबांना पूर्ण माहिती असायला हवी. बाबा मुक्ती जीवनमुक्ती देतात, विश्वाचे राज्यभाग्य देतात. आणि मुलांजवळ काय आहे ते बाबांनाच माहीत नाही. बाबांकडे तर मुलांचा सर्व हिशोब पाहिजे. मला दिल्यावर तुमचे नुकसान होणार नाही. बाकी तर सर्वजण पैसे इत्यादी आपल्या कामात लावतात, म्हणजे त्याचा वापर करतात. मी तर निराकार आहे, तुम्हा मुलांच्याच कामामध्ये वापरतो. जसे गांधीजींनी देशाच्या कामासाठी लावले होते, म्हणून त्यांचे नाव प्रसिद्ध झाले. खरे तर गांधीजींनी काँग्रेस राज्य स्थापन केले, नाहीतर इथे राजांचे राज्य होते. आता बाबा पुन्हा एकदा रामाचे नवीन राजधानी रामराज्य स्थापन करत आहेत. ही गोष्ट सर्व मुलांच्या बुद्धीत बसत नाही, आणि जर बसली तर त्यांना आनंदाचा पारा पण चढेल. ते बाबांसोबत योग लावत राहतील. बाबा म्हणतात, परमधाममध्ये राहणाऱ्या बाबांची आठवण करत राहा, जिथे तुम्हाला जायचे आहे. आता हे विश्वनाटक पूर्ण होणार आहे. या विश्वनाटकाला कोणीही जाणत नाहीत, आणि कोणाची माझ्यासोबत प्रीतबुद्धी पण नाही. ते म्हणतात की आम्ही परंपरेनुसार गंगा स्नान करत आलो. काय सतयुगामध्ये पण करत होते? परंपरा ह्याचा अर्थ सुद्धा समजत नाहीत. बाबा म्हणतात, आता तुमचे सुखाचे दिवस येत आहेत. तुमच्या बुद्धीमध्ये धैर्य आहे. काही जण तर काहीच समजत नाहीत. येथून समजून घेऊन बाहेर जातात तर माया सर्वच खाऊन टाकते. जसे माशी मेल्यानंतर मुंग्या खाऊन टाकतात, इथे पण असेच मरतात तर मायारूपी मुंग्या खाऊन टाकतात. माया सुद्धा बलवान आहे, कमी नाही. मोठे युद्ध होते. इथे राहूनही मुरलीच्या क्लासमध्ये येत नाहीत, तर समजले जाते की ते स्वर्गाचे मालक बनू शकत नाहीत, कृष्णपुरीमध्ये जाऊ शकत नाहीत. मग त्यांची काहीच किंमत राहत नाही. जे हिऱ्यासारखे बनतात त्यांचीच किंमत असते. आपल्याला माहीत आहे की आपण हिरेतुल्य बनत आहोत. जर घरामध्ये हंस आणि बगळे असतील तर जरूर काहीतरी गोंधळ होईल. इथे तर बगड्यांपासून किनारा केला आहे. कोणत्याही विकारीच्या हातून बनलेले तुम्ही काही खाऊ शकत नाही.
परंतु मुलांचे बाबांवर तेवढे प्रेम नाही, म्हणून विचार करतात की पोट कसे भरणार. अरे, भिल्ल लोक कसे खातात. आजकाल तर कोणी कफनी घातली तर फुकटातच पैसे मिळत राहतात. सर्वजण त्यांचे पाया पडत राहतात. जो येईल तो मूर्तीसमोर पैसे ठेवतो. अगदी सहज आहे. आज अशी दुनिया आहे. तर मुलांनी विचार केला पाहिजे, जर ही दुनिया पटकन नष्ट व्हावी तरच आपण स्वर्गात जाणार. परंतु तुम्हाला त्यासाठी पात्र बनावे लागेल ना. तुम्हाला सुद्धा पद मिळवावे लागेल. तिथे पण पदामध्ये फरक आहे. एकच शिक्षक आहेत. कोणी राजा राणी, कोणी नौकर, तर कोणी सावकार प्रजा, असे हे राज्य स्थापन होत आहे. बाकी धर्माचे संस्थापक राज्य स्थापन करत नाहीत. म्हणून बाबा म्हणतात, सावध रहा. विनाशासाठी संपूर्ण प्रीत बुद्धी असायला हवी. तुमचे बाबांवर जेवढे प्रेम असेल तेवढे तुम्ही बाबांकडून वारसा घेणार. तुम्हाला आठवण करण्यास शिकवले जाते. बाबा म्हणतात, बाबांची आणि सृष्टीचक्राची आठवण करा. स्वदर्शन चक्र फिरवा. आपण लाईट हाऊस आहोत, म्हणजे प्रकाशस्तंभ आहोत. नावाडी म्हणजे बाबा आपली जीवनरूपी नौका पार घेऊन जातात. एका नेत्रामध्ये शांतीधाम तर दुसऱ्या नेत्रामध्ये सुखधाम ठेवायचे आहे. अच्छा, गोड गोड फार फार वर्षांनी भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बाप दादांची प्रेमपूर्ण आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. आत्मिक मुलांचाही आत्मिक पित्यांना नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश आहे. पहिला सारांश, प्रत्येक कलाकाराचा अभिनय पाहून सुद्धा कोणाचाही द्वेष करायचा नाही. मन वचन कर्माने कोणाला पण दुःख द्यायचे नाही. दुसरा सारांश, बाबांना आपला पूर्ण पोतामेल म्हणजे पूर्ण दिनचर्या सांगायची आहे. विनाश काळात पूर्ण प्रीत बुद्धी बनायची आहे. श्रीमताप्रमाणे आपली वागणूक श्रेष्ठ बनवायची आहे. वाईट संगतीपासून स्वतःचा सांभाळ करायचा आहे. आजचे वरदान आहे, सूक्ष्म पापांपासून मुक्त बनून संपूर्ण स्थितीला प्राप्त करणारे सिद्धी स्वरूप भव. विस्तार आहे, अनेक मुलं सद्यस्थितीत म्हणजे वर्तमान स्थितीमध्ये कर्मांच्या गतीच्या ज्ञानामध्ये खूप निष्काळजी झाले आहेत. म्हणून छोटे छोटे पाप होत राहतात. कर्मांच्या तत्वज्ञानाचा सिद्धांत आहे, जर तुम्ही कोणाची बदनामी केली, कोणाची चूक पसरवली किंवा हो मध्ये हो मिसळले म्हणजे होला हो म्हटले, तर तुम्ही सुद्धा त्या पापाचे भागीदार बनता. जर तुम्ही आज कोणाचा अपमान केला तर उद्या ते तुमचा दुप्पट अपमान करतील. तर असे हे छोटे छोटे पाप संपूर्ण स्थितीला प्राप्त करण्यामध्ये विघ्नरूप बनतात. म्हणून कर्मांच्या गतीला जाणून पापांपासून मुक्त बनून सिद्धी स्वरूप बना. आजचे बोधवाक्य आहे, आदी पित्यासारखे बनण्यासाठी म्हणजे ब्रह्माबाबांसारखे बनण्यासाठी शक्ती, शांती आणि सर्व गुणांचे स्तंभ बना. ह्यानंतर मातेश्वरीजींचे अनमोल महावाक्य आहेत, निराकारी दुनिया म्हणजे आत्म्यांचे राहण्याचे स्थान अर्थात निवासस्थान. जेव्हा आपण निराकारी दुनिया म्हणतो, निराकार ह्याचा अर्थ असा नाही की त्यांना कोणतेच रूप नाही म्हणजे आकार नाही, परंतु एक दुनिया जरूर अशी आहे, त्याचा स्थूल सृष्टीसारखा आकारी स्वरूप नाही. जसे परमात्मा निराकार आहेत, परंतु त्यांचे स्वतःचे सूक्ष्म रूप आहे. आपण आत्मे आणि परमात्म्याचे धाम म्हणजे पवित्र स्थान निराकारी दुनिया आहे.
म्हणून जेव्हा आपण दुनिया हे अक्षर म्हणतो तेव्हा हे सिद्ध होते की ती एक दुनिया आहे आणि तिथे कोणीतरी राहतात, म्हणूनच दुनिया असे नाव दिले आहे. आता संसारी लोकांना असे समजते की भगवंताचे रूप सुद्धा अखंड ज्योती तत्व आहे, परंतु तेच भगवंताचे निवासस्थान आहे, ज्याला रिटायर्ड होम म्हणजे निवृत्त ग्रह म्हणतात. त्यामुळे परमात्म्याच्या घराला आपण परमात्मा म्हणू शकत नाही. आता दुसरी आहे आकारी दुनिया, जिथे ब्रह्मा विष्णू शंकर हे देवता आकारी रूपात राहतात. आणि ही आहे साकारी दुनिया, ज्याचे 2 भाग आहेत. एक आहे निर्विकारी स्वर्गाची दुनिया, जिथे अर्धा कल्प सदैव पवित्रता, सुख आणि शांती आहे. व दुसरी आहे विकारी कलियुगी दुःख आणि अशांतीची दुनिया. मग असे 2 दुनिया का म्हटले जाते? कारण मनुष्य म्हणतात स्वर्ग आणि नरक हे दोन्ही परमात्म्यानेच रचलेली दुनिया आहे. ह्याबद्दल बाबा म्हणतात, मी कोणतीही दुःखाची दुनिया रचत नाही. मी जी दुनिया रचली आहे म्हणजे निर्माण केली आहे ती सुखाची दुनिया आहे. आता ही दुःखाची व अशांतीची दुनिया आहे. मनुष्य आत्मे स्वतःला व मज परमात्म्याला विसरून गेल्यामुळे कर्मभोग भोगत आहेत. बाकी असे नाही की ज्यावेळी सुख आणि पुण्याची दुनिया आहे तिथे कोणतीच सृष्टी चालत नाही. हां, जरूर जेव्हा आपण म्हणतो की तिथे देवतांचे निवास होते तेव्हा तिथे प्रवृत्ती जरूर होती, परंतु तिथे विकाराद्वारे जन्म होत नव्हते, ज्यामुळे कर्मबंधन नव्हते. त्या दुनियेला कर्मबंधन रहित स्वर्गाची दुनिया म्हणतात. तर एक आहे निराकारी दुनिया, दुसरी आहे आकारी दुनिया आणि तिसरी आहे साकारी दुनिया. दुसरे महावाक्य आहेत, भगवंताच्या येण्याचा अनादी रचलेला कार्यक्रम. हे जे मनुष्य गाणे गातात, ओ गीतेचे भगवंत आपले वचन पूर्ण करण्यासाठी या. आता ते स्वतः गीतेचे भगवंत आपले कल्प पहिले वचन निभावण्यासाठी म्हणजे ते वचन पूर्ण करण्यासाठी आले आहेत आणि म्हणत आहेत की हे मुलांनो, जेव्हा भारतामध्ये अतिधर्मग्लानी होते तेव्हा मी ह्याच वेळी वचन पूर्ण करण्यासाठी येतो. माझ्या येण्याचा अर्थ असा नाही की मी सर्व युगांमध्ये येतो. सर्व युगांमध्ये तर कोणती धर्मग्लानी होत नाही. धर्मग्लानी कलियुगामध्येच होते. त्यामुळे कलियुगातच परमात्मा येतात, म्हणजे कलियुगाच्या शेवटी परमात्मा येतात. आणि हे कलियुग प्रत्येक कल्पामध्ये येते, तर जरूर प्रत्येक कल्पामध्ये ते येतात. कल्पामध्ये 4 युग आहेत, त्यालाच कल्प म्हटले जाते. अर्धा कल्प सतयुग त्रेतामध्ये सतोगुणी सतोप्रधान आहेत. तिथे परमात्म्याला यायची आवश्यकताच नाही. आणि द्वापरयुगापासून तर दुसऱ्या धर्मांची सुरुवात होते. त्यावेळी सुद्धा अतिधर्मग्लानी नाहीच. ह्यावरून सिद्ध होते की परमात्मा 3ही युगांमध्ये येत नाहीत. बाकी राहिले कलियुग, त्याच्या पण शेवटी अतिधर्मग्लानी होते. त्यावेळी परमात्मा येऊन अधर्मांचा विनाश करून सत्यधर्माची स्थापना करतात. जर ते द्वापरयुगात आले असते तर द्वापर नंतर सतयुग यायला हवे होते, मग कलियुग कसे आले? अशा प्रकारे भगवंताने महान कलियुगाची स्थापना केली असे तर बिलकुल म्हणता येणार नाही. म्हणून परमात्मा म्हणतात, मी एक आहे आणि एकाच वेळी येऊन अधर्मांचा विनाश करवून कलियुगाचा विनाश करून सतयुगाची स्थापना करतो. तर माझी येण्याची वेळ संगम युग आहे. अच्छा, ओम शांती.